तर माझी पुढं बघ की काय करामत केल्या काल बसून. काय हो डबल काढ डबर काढायला लागलाय. तोंडाव दगड आणशील बाबा. तर बाजीनं ह्यासनी पण लात मारल्या टाचवर. मग ह्यांनी डबर काढले तिथं आणून टाकायला लागलेत माती आणि पाला. आता बघा बाजी ए बाजी बाजी जांबी द्यायला लागले. मऊ मऊ माती आणि थोडेसे असं दगड आहेत तर ह्यांनी आणायला लागलेत. आता इकडं पण मारतय तिकडं पण मारतय. बाजी बाजी तर आता आपण ह्यांना विचारूया काल डोस दिलाय त्याचा काय फरक पडलाय का माहित नाही. मला सांगितलंय का नाही. ह्यांनी मला लवकर बोलवलेलं. अहो ही काय इकडची माती इकडे यायला लागल्या. अगो बाई अवघड केस व्हायला लागले. शांत बाजी शांत बाजी शांत. मारलो तिकडं तवर आई काय नवच. कसं करते बघा बाजी. म्हणजे आपला बाजी थोडा थोडा फ्रेश व्हायला लागलाय. त्याच्यावर भैया तुम्ही पाय द्या बघू कशी चेपवल्या. केली सगळी. तर बाजीनं पाय देऊन पाठी वाकडी केलेली. आणि भैया पण आता बरं आहेत. भैयांना ताप आलेला. बाजी मला तिकडे जायचंय. ऐ बाजी पिल्लू मी येऊ काय तिकडं. येऊ काय इकडे येऊन दिला दिसत नाही हो. हा अगो बाई तर ती मोठी मोठी दगड काढली पाहिजे ती. हो येईल. आणि तब्येत पाकच अशी ही झाल्या डाऊन. अशीच पाहिजे खरं आहे नाही. जाऊ दिले वाढवायचीच नाही तब्येत. बारक्या बाळासारखं. नको नको चेष्टा होईल त्याचा. ही धरा नाही ना. आता तुम्हाला म्हणजे कसं पहिल्यांदाच असं ह्यांचा संबंध काय वाटतोय तुम्हाला बदल. आता तुम्हाला भीती वाटते का आपल्या नंदींची. हे जी काल एक कमेंट आले की खरा घाम तुमचा बाबऱ्याच काढणार आहे. खरं काम का घाम म्हणजे काम असं वी काय करते तसं भ्यायचं नाही. डायरेक्ट रस्सी धरायची. रस्सी धरायची नाही सण धरायची. हो मग फक्त तुमच्या सोडत नाही धरत नाही. मग मोकळा आलेला एवढं नाही. मला माहिती बाजी म्हणतो या की चाटायचंय तुम्हाला. असू दे. हा हा बटाट्याकडे डोळं करतोय. आणि आपल्या रायबाबर जो नंदी आणलेला तर त्याला पाणी पाजायचं काम चालू आहे. नवीन खरेदी मिस्त्री
नवीन खरेदी. जाऊ का मी बाजी? या आता नाही. शिवाय फायनलला 3 ला राहिली. 3 ला होय. ओ हे ना मला अडवलंय. नाही काय करू तू दुसऱ्या कोणाला. मला आता म्हणजे अडवून ठेवले कशी हो. दुसऱ्या म्हण की पुढे कशी हो काय म्हण की काहीतरी. सर पुढे म्हण की. बाबऱ्या सर पुढं. हात लावली. राईबाईला वडून घे तिकडं. सर हात लावले. सर बाबऱ्या. बाबऱ्या सरक. ओ जातच नाही. बाबऱ्या का असं करणार तुम्हाला? बाबऱ्या सर पुढे. सर लात मारलो. बाबऱ्या सर पुढे. कसं आहे? आली आली आली. आणि ही बघा बिनिसनीचं दमवलं का चालायला? याला पळून पळून. आणि काय तुमच्या अंगावर सगळ्या धुळा उठलाय. रायबसेसाठी काय पण बाया दूर ह्या बायला दूर उचला गेला. हा त्याला वाटून दाख्या करायला लागली. अरा बाळासारख्या सारख्या नक्या करतेत वीर. हा चालू ना की मी काढते का माझ्यावर शिकला व्यायाम केला की माझ्यावर शिकला. असं काय होतं बसतोस का मग? हा तो म्हणतोय मी इथला कोण आहे शेंडफळ आहे तर मी नुसता बसून खाणार. दोघं डिशंक येतात कोणाला लागतं. ओ सगळ्यांचं ती पोळी अशी लाल लाल झाल्या बसून बसल्यामुळं काय. अहो ताकदलं आहे फक्त तो दाखवत नाही. बर आपल्या भाजीची अपडेट दिली असा काय? मग आता कसं आहे भाजी? कशाला हात पाय धुताय? जाय बाई कुणीकडं? सातारा. भैया सातारा जायचं का नाही? सातारा थापा थापा. तो असं का भक्कायलाय? म्हातारा झाल्यामुळे काय? लय वाईट वाट. आ लय मोठा आहे नाही. शिंग कशी आहेत त्याची? शिंग आहेत का चेष्टा आहे काय माहिती. आपलं राय बघून कर एवढा लावायचा कारण की व्यायाम असला बाजी आपल्या बाजीपेक्षा 1 बोट 2 बोट उंचच आहे. लय उंच आहे बघा की. आणि ब्रह्माला लय तहान लागल्या. होय भैया आपल्या रायबाची पोळी कमी येईल का नाही? होय काय? आता कशी आपल्या ब्रह्माची अजिबात पोळी नाही. पुन्हा बाजीची थोडीशी आहे आणि नाही काय नाही काय कमी असतेच. मग असा काय विषय असतो की म्हणजे ऐकलं बऱ्याच ठिकाणी की पोळी असल्यावर काय नसतं. आता पहिला एक बैल पोहत होता. हा कारखान्यात बसला होता. हा त्याची पाक अशी लोंबायची खाली. मग कसा पळायचा? तरी पण पोहत होता. 1 नंबर काढायला. मग आणि सुलतानची पण आहे ना. तरी सुलतान कसला पळतो? जिद्द पाहिजे. जिद्द काय असतंय धमक लागते. धमक पहिला मालकात नव्हतं फक्त प्रयत्न करायचा. मला पण पाहिजे तर का अरे बैल पाळाल तर मालक मालकात मग आता आपल्याला भरपूर दमक आहे भाजीला पाळून. ती सांगते मालकात पण पाहिजे. नाही मालक दुसरा असता भाजीला मालक बाजार अजून काय ठेवते भैया सारखं असं म्हणते ती दुसरं कोण असतं तर बाजी मागच गेला असता. होय होय मी जरी असतो तिला आता काय आपल्या नसते एवढं झेपवायचं एक दिवस आपला आहे. बरोबर आहे. कसं माहिती का भैया चष्मा घालतो सवय राहिली चष्मा.
आपलं कसं असतं माहिती भैया, आता कुठला दुसरा नदी जर घेतला काय ते एवढा जीव नाही बसला, तर आता भाजीचा कसा जीव वेगळाच बसलाय रे, त्यामुळे देऊ शकत नाही. आणि प्रत्येक ठिकाणीच व्यावहारिक हा. होऊन चालत नाही का नाही, असं म्हणजे प्रत्येक ठिकाणीच असं व्यावहारिक होऊन चालत नाही, कुठं तर भावना पण जपायला लागतात आपल्या. आता इथनं पुढे समजा आपण XYZ म्हणजे घेतला भविष्यात नदी, बाबा किती रुपयाला घेतला, 2 रुपयाला, 4 रुपयाला वाईला देऊन टाकली, हा हे म्हणजे हे पुढलं झालं आपलं, तर इकडं असं करू शकत नाही, इकडं अडचण होत नाही. यो ही 2 मैदान कुणी दाखवलंय मोठं, बाजीनं. मैदान पहिलं मग- स्वप्न कुणी दाखवली, बाजीनं. अनुभव जे दिलं कोणी बाजीनं. बाहेर काल काहीच बातम्या तेवढं काय म्हणलं, काय तर मारलाय काय लय भारी बोललाय. कधी? कालच्या व्हिडिओ, कालच्या व्हिडिओत कुठं होतं भैया? आजच्या व्हिडिओ नाही झाला, काल तर घेतला नसेल. काल भैया झाला नाही तर दिवसभर. हा परवा व्हिडिओ हा मला जे अनुभव दिलंच पाहिजे, घेतलंच पाहिजे अनुभव. काय तर म्हणलं या क्षेत्राला अनुभव घेतलंच पाहिजे लगेच. हा टिकायचं असलं आता म्हणलं, टिकायचं असलं तर हे जे अनुभव देतोय ती घेतलंच पाहिजे. घेतलंच पाहिजे. अहो का मगाशी बोलता बोलता विषय अर्धवट राहिला. काल कमेंट आलेली की दादा तुम्ही अर्धवट विषय का सांगितला. आपल्या फॅमिलीला कसं झालंय की म्हणजे सगळं शब्द ऐकतात की बाबा एखादा शब्द हा इथं काय नक्की काय, तर सांगा नक्की काय झालं त्या नंदीला बघितलं त्याचं. बऱ्यापैकी काय काय फॅमिली अशी आहे की बरोबर शब्द तेवढाच जसतो ती, आणि त्यातली म्हणजे ते आणि ज्याने जो शब्द धरलाय ते सत्यात घडले. होय काल बोलत मी म्हटलं नंदी एक आम्हाला पसंत पडलेलं कशावर ते बघायला गेले, तर तिथंच पुढं स्पष्ट केलं नाही म्हणजे त्यांचं रक्कम ऐकून ते काय आपल्या ह्याच्यात बसत नाही. हो रक्कम सांगा हो त्यांना. फॅमिलीला 3,80,000 काय नाही 40,000. हा तर आम्ही मागितलेलं कितीला 2.5 रुपये 2.5 लाख रुपये मागितलेला, ते नाही बोललो. आणि परत चर्चा केली घरात इकडे तिकडे, घरातली पण म्हणली की कशाला जरा आर्थिक टंचाई पण आहे आपली थोडीशी. तर आपण आपला खर्च कसा भागवतो. आपण आपला खर्च भागवतो, एकतरी खाद्यातनं काय फायदा होत नाही, कारण की खाद्यातनं जो फायदा होतो तो सगळं आपल्या हिथंच खात्यात आपली सगळीच गया शेरड आणि सगळी नंदी सगळ्याच खाद्य असते, आणि भारतीय खाद्य आणत तुला आता. मग घेताय काय 2 लाख नाही 3,40,000चा 3,40,000चा नंदी घ्यायला काय नाही. माझ्या साहेबाचं मी विचारलं, माझ्या साहेबाचं डोळं वाचतो जातो, हा 4 सांभाळ, तुला आधी तू म्हणत होतो हा 2 सांभाळ, कोण रायबा आणि बाजी, त्यात तू एक आणलास बाबऱ्या, नाव पण काय नाही मग ठेव घेतलास ब्रह्मा, नाव पण आता नाही मग पसंत पडल्याला नुसता तिथलं चर्चा चालू झाली. मी पण असं म्हणत होतं घेऊयाच, मागच लागलं नव्हतं असं. पसंत पडल्याला नंदी एक नंबर होता, काय डोळ्यात देखत पाळलेला, डोळ्यात देखत गट काढलाय सगळं. आता त्या नंदीचं कुठलं काय ते आम्ही सांगू शकत नाही. आणि सीमेत पण फडक्यानं मार खाल्लाय, काशीवाद हिंदी कशी माहिती वाटतं. होय पण हवं आपण सांगू शकत नाही कोण आहे कुठला आहे ते, शेवटी XYZ विषय आहे. हो ती जर आपण जर अंमलात आणणार असतो तर 100% सांगितलं असतं. हो आपण अंमलात आणलेला नाही विषय. फडके जरा ही पण आपली जरा आर्थिक टंचाई मार्च एंडिंगमुळे. बाजी पण आजार आहे, बाजीचा भरपूर खर्च व्हायला लागलाय. भाजीला खर्च झालाय, सगळ्यात जास्त खर्च भाजीला झालाय. ते रायबाशेतला नाही आपलं बाबऱ्याला जास्त जरा खर्च झाला बऱ्यापैकी. हो मध्ये आजार पडला सारखं आजार पडला, आता ना आता फ्रीच आहे. आणि लवकरच आपल्या फॅमिलीला दिसलं ब्रह्मा आणि बाबऱ्या एकत्र मैदानात, घरचा साज काय करायचंय ते करू दे. गाडी कटनाचं राहणार आहे, त्या आंबरीकडे आहे म्हणतो माणसं बघत जातील 4 व्हीलर मध्ये. सगळ्यासनी यायचं असतं पण वेळ नसतो. आणि शेत कसं आली शिगर मध्ये आज पिल्लू चाललंय बघतोय आपल्याला, आपण हाय का गेलो. मागे सरते वैरण खातोय, शिफ्टी कसली फिरवते बघा की, माझ्या तोंडावर 2 वेळा लागले. हे विषय आहे. आणि एक विषय काल गायांचं नक्की केल्या. कशा केल्या ना, गया पाडल्या. गाय काय पाडतात, गाय गाबायचं हा बनवून नक्की केलेल्या. हा आणि आपल्या लक्ष्मीची शिंग गोळी होती ती पण शेअर करा. काल तेल लावलेलं, आज आणि गोड तेल लावले. आता गोड तेल आहे शिल्लक. हो इथे किटलीत बाजीला चोळायला आणलेलं चालवलेलं शेअर करायचं. हा आणि मैदान आधी जेव्हा आता बघा मला तर बाकी 100% गाडी पळणार बाबऱ्या आणि ब्रह्मा पळणार. ह्याच्या आधी कधी फेरा दिलाय सका? फेरा दिला एकदाच दिलाय, मग कशी येऊन नवीन होता, त्याला कळत नव्हतं. हा इकडचं त्याला फेरं द्यायला तसे वाढले. आणि फेरं दिलंच त्याला आणि तेवढंच राहिला. आणि आपल्या ब्रह्माला आल्या चांगलीच मागणी.
हो ब्रह्माला मागायला लागली ती बघ्या विचार करूया कारण की आमचा पण असा विषय चालला आहे की नंदीतून एक चांगला गुणारातला नंदी जास्त चालेल तर ब्रह्माला पण आपल्या चांगली मागणी यायला लागली आता. होय ब्रह्माला पण मागणी चांगली यायला लागल्या तर आम्ही वरती अजून 1-2 मैदान करायची चांगली. हो आता कटनाचंच आहे सातारा साईडला आहे काय उगलेवाडी पण आहे उगलेवाडी आगमापूर का काहीतरी कमेंट मध्ये आलेत ना पण भरपूर. आले एका दादाने मला बॅनर पण पाठवला हम्म. तिथं आहे 22 तारखेला मैदान. तेच की कमेंट आलेत की चांगलं कटनाचं रान आहे दादा या सांगा लवकर काय करणार आहे. येणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळलं तुम्हाला. तर आता इथं पडली तेच 19, 20, 21ला 22ला पण मैदान आहे इथं जवळ. तर त्यातली 2-3 मैदान असतील जाईल भरायची तर आपल्याकडे पण फाटी नाही कठीण आपले घासवले फाटी असतील तशी तशी झाल्या कठीण एकदम. दगडाचे मग आता तिथलं तिचं सबस्क्रायबर आहे ती त्यांनी पण सांगितलं यातून बिंदास काटण्याचं आहे मंदिरमध्ये कठीण आहे. बरं येतील ह्यांनी बिंदास पण जरा सुट्टीला वगैरे पण दादा तुम्ही जे बघताय तिथं असणार आहे ते जावा कारण की घरची आहे ती दोन्ही पण इद्रेत त्या दोन्ही पण अशी आहे ती गाडी वळली थांबत नाही पहिल्यांदा जाणार आहे आता आम्हाला टेन्शन आले तर एकाची काही ट्रॅक्टर कळाली आता. हो तर तरी पण बाबऱ्याच्या सुट्टीला कोण असेल म्हणजे सुट्टी मेकर तर नक्की तिथं या. नागठाण्यात बघितलं मी नागठाण्यात भरपूर जण आली लय जण आली आणि बाहेर वाटत गुलालातले नंदी आपली फॅमिली एवढं आपल्या प्रेम करते परत विचार करतो आपलं गुलालात असतं तर अरे 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 आपल्यापेक्षा त्यांना जास्त छान वाटलं असतं. म्हणजे आपल्या फॅमिलीला काय पण म्हणा आपल्या नंदीचा एक वेगळाच अभिमान आहे. कारण आपण शेअर केलंय सगळं त्यामुळे त्या सगळ्यांना वाटतं की ही नंदी म्हणजे रोज काय असेल ते आपण पण त्यांच्यावर करतोय. अनुभव आले आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काय माहितीये का गायबा जन्माला आल्यापासून म्हणजे घरचं कसं तयार करायचं इथपर्यंत घडवस पर्यंत किती कष्ट आहे. हो जन्माला आलं त्याला झुकला पळालं असं नाही म्हणजे ती काय जी पहिल्यापासून व्हिडिओ बघते त्या सगळ्यांनी माहिती आहे. म्हणजे जन्माला आल्यापासून वस्तूची पळवस पर्यंत किती कष्ट आहे काय काय करायला लागतं तो एक अनुभव. दुसरा बाजी खराब होता त्याला चांगला करणे खोंड एकदम खराब खोंड घेतला आपण खराब खोंड तयार करून कसं पळवायचं तो बाजीने एक अनुभव दिला. पळाला चांगला पळाला ना आता त्याने दुसरा पण अनुभव दिला की कसं बाहेर जायचं असते. अनुभव दिला बाजीनं बाहेर गेल्यावर किती किती शिक्षण घ्यायला काय काय करायला लागते ती शिकवलं. आजारी पडल्यावर म्हणजे ताप आल्यावर काय करायचं वगैरे वगैरे शिलाकल्यावर वगैरे सगळं बाजीने शिकवलं. कितपत द्यायचं कितपत नाही. आणि परत त्याच्या पुढचा अनुभव बाबऱ्या घेतला आपण आदत म्हणजे बाजी घेतला दुसरा बाबऱ्या घेतला आदत. बाबऱ्या आदत घेतल्यावर त्याला पहिल्यांदा उडी कळाली नाही ती उडी शिकवली पहिल्या मैदानात उडी कळाली नाही त्यामुळे नाही तर आपण बाबऱ्या गटपात झाला आपल्या बाजी बरोबर बाबऱ्या जरा बाबऱ्याला उडी शिकवली. आणि परत दुसरा अनुभव इद्र चौसा इद्र घेतलं इद्र्याला कसं कंट्रोल मध्ये आणायचं तो आणि अनुभव दिला. म्हणजे असं सगळं अनुभव आपण शेअर केले. आणि भरपूर कमेंट येतात की बाजीचा एक डोळा बांधून बाजीला पळवा सगळं केलं. मला एक शेअर करायला कमेंट भरपूर येते की म्हणजे काय काय आपण ते शेअर करू शकत नाही ओके फॅमिली बरोबर म्हणजे कसा बाजीला पळवला बाजीला डोळा बांधला बाजी पळाला नाही बाजीला टोचणं टाकलं बाजी पळाला नाही बाजीला पोर उभा गेली काठे घेऊन बाजी पळाला नाही तर बाजीला पब्लिक उभा केलं बाजी पळाला नाही. बाजीला उलटी नट टाकली उलटी नट टाकल्यावर पळाला फक्त स्पीड लावलं नाही त्या ध्यानामधलं येऊ कायम स्पीड कमी लावलं म्हणून उलट्यानं तरी पळाला पाहिजे. 5 प्रकार झाले. आणि एक उद्या व्हिडिओमध्ये आपलं शेअर करायचं आहे कुंडलचं पोलीस आहेत सर त्यांनी त्यांच्याबरोबर बोलणं झालं आपलं त्यांनी एक उपाय दिला आपल्याला तर ते आजच्या व्हिडिओत नको शेअर करायला कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. उद्याच्या व्हिडिओत आयुर्वेदिक उपाय आहे तो त्यांनी काय काय सांगितलं ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करतो. कारण की मी कालच्याच व्हिडिओत शेअर करणार होतो तर काल डॉक्टरचा ते कोर्स झाला त्यामुळे थांबवलं तर ते आजपासून आम्ही चालू करणार आहे ते आयुर्वेदिक उपाय. मग ते आज जे टेक येणार आहे ते उद्या येईल. ते आपले पोलीस जे सर आहेत कुंटलमध्ये त्यांचं नाव वगैरे त्याच्यावर चर्चा केली ती म्हणजे त्यांना शेअर करा मी नाव जे त्यांना फायदा जर झाला आपल्याला आपल्या युट्यूब फॅमिलीला त्याचा पण फायदा होईल म्हटलं त्यांना शेअर करा काही प्रॉब्लेम. त्यांना कशी माहिती त्यांची पण नंदेत त्यांचं पण असंच करून बाजी त्यांनी पण चोळून वगैरे घेतला काय फरक पडला नाही तुम्ही आयुर्वेदिक उपाय केला आता नंबरात आहे. मग म्हणा आमचा पण बाजी सळा पळायला लागला की आपण आयुर्वेदिक काही टेन्शन नाही आपला बाजी सळा पळायला लागला की म्हणा तुमचा आमचा एकदा पळवू. होय बरोबर आणि ते नंबर दिला 32 शिराळ मधले 32 शिराळ सावर्डी गाव आहे
तिथल्या दादांनी. मोबाईल पाटील काय तर नाव आहे त्यांचं, ते आता बघेल बाय मोबाईल पाटील आडनाव आहे. तर आपली फॅमिली एवढं प्रेम करते आपल्या सगळ्या नंदींच्यावर की बास. त्यामुळे आम्हाला कसली पण वेळ दे वाटतं कधी कधी. तर कालच्या व्हिडिओला कमेंट आले की ताई तुम्ही नाराज वाटते. तर नाराज नाही, श्रीशाला 1-2-4 दिवस झालं श्रीशाची तब्येत बरी नाही, तर माझं जागरण होतंय भरपूर, जसं की रात्री आणि सकाळी पहाटेचा ताप येणं तिला, त्यामुळे उठून तिला पुसून घेणं, औषध पाजणं. होय काय हसताय, काय झालं मलाच जागायला लागते की. म्हणून आव दिला मी जागा असते. होय. आणि श्रीशा कशी आहे माहितीये का, कशी आहे आपली श्रीशा पप्पाशिवाय गंमत नाही. सांगा की सगळं, आजारी असलं तर कधी दमवती का? गमवत नाही, ती आदत पडली नसते पप्पा पप्पा पप्पा. उलटा याच्या. तर श्रीशा आजारी पडली की म्हणजे काय म्हणते ते एकदम शांत राहते, त्यामुळे तर लईच बेकार वाटतं. मग तिची काळजी घेणं महत्वाचं. आणि ह्यांनी अचानकच व्हिडिओ चालू केला, त्यामुळं काही सुधरत नव्हतं मला. हो. तर बाबरे शेटची वैरण गोळा करायची चालल्या या बकेटात. सॉरी ब्रह्मा. हो या बकेटातच घालायची की. कसली तसली. हा हा तसलं. पिल्या जाते मी आता, संध्याकाळी येते. आणि बाजीच्या उभा राहण्यात सुद्धा भरपूर बदल झालाय, तुम्ही बघू शकताय. उभा राहण्यात पण बदल झालाय ना कोर्स मुळे. बघा कळतं का त्याला म्हणायचं प्रेम. बघा आज व्यायाम घेतला तरी प्रेम करतो माझं. मग सांगावाला होता वैरण घाला. चावा दुखते. आणि तुम्ही जुना व्हिडिओ बघा आपला रायबा पिंडुकलं असलेलं. होय तरी चावत नाही. खा वैरण संपवली, थोडीच राखल्या. झोप आता चला. झोप गप्पी पप्पी दे. चिंगी माझी अजून एक. हा लेनची जीभ कशी काय एवढी लागते हो. मी खरं प्रेम हित आहे, अतिप्रेम. चला काय बोलले, एकच दुश्मन आहे माझा तिथे. चला की पुढं. आणि ह्यो कोण? नुसतं बा वाटते नुसतं. काय काय तुला बोलायला लागली सगळी. जर किती किती सांगायचं तुला. मला राग येतो कोण असं बोललं की काय, मी सहन करतो. सहनच करायचं. सहनशीलता माझी मी खरं सांगतो. सोशल मीडियामुळं तुला माहिती सगळ्यात वाईट माझा राग. बेकार राग आहे. कुठनं मी या सोशल मीडियात पडलो, कुठनं? तुझ्यामुळं. मी शिकवला तुम्हाला संयम. मी खरं सांगतो सोशल मीडियात पडल्यापासून रागाव माझा लय कंट्रोल मध्ये आला. आणि सगळा रागाव कंट्रोल आलाय. आणि स्वभावात इतका बदल झालाय साहेबांच्या बास. पहिलं म्हणजे मी दोघं व्हिडिओ करायचं, माझं जरा काय झालं नाही, ह्यांनी मला असं म्हणायचं अगं असं तसं. मी म्हणायची तुम्ही आहे इथं माझ्या जाग्यावर कॅमेरा पुढे, मग तुम्हाला समजेल. मी येणारच नाही, माझा संबंधच काय. आता पण आहे. आणि या सोशल मीडियामुळे काय मला अनुभव म्हणजे कसं वागायचं या जगात. हा. आणि रागाव सगळ्यात महत्वाचं माझं काय झाल्याबद्दल रागाव कंट्रोल आला. माझ्या रागाव कंट्रोल नाही. सगळ्याच रागलं येत. राग म्हणजे असा राग असतो की डोसकं फिरतो माझा. आता भाजीनं हे पण शिकवलं मला, संयम मध्ये राहायचं, शांततेत. मैदानात गेलेलं अजून बघायचं आपल्याला. ही भाजी खरं सांगतो मी, बाळू मामाची शपथ घेऊन सांगतो की बाजीनं इतकं मला अनुभव दिले ती. ह्या बाजीमुळे तर माझा रागाव कंट्रोल आला. कारण बाजीनं सगळं शिकवलं मला, सगळं. आता बाजीला काय काय बोलते ते तेव्हा पण माझा हात असं चालू असते की एकच असते मनात, संयम कंट्रोल. कारण की ती पुढली व्यक्ती बोलते ती पण कुठल्या ह्यानं बघते की बोलते की पळू दे, नाही पळत तर देऊन टाकावं, देऊन टाकाय करा ती करा, बोल तरी मी होतो संयम. नाही पळाला तरी चाल. मनातल्या मनात काय होतं माहिती, नाही पळाला तरी आपला धावणीला आपल्याच राहणार. असू दे नेक्स्ट टाइम बोलू. नेक्स्ट टाइम म्हणजे बाजीनं अनुभव दिले ते सांगते. कसं आहे हो का, शेवटी प्रत्येकाचा दृष्टिकोन बरोबर. आपला दृष्टिकोन नाही का. वैरण झाकली का नाही. मासाहेबांना माझा शॉट असायला पहिल्यापासून काय राग आणि भीक माग. काय येऊ. कारण की पहिले केलं तसं आपण नाही काय काय ते. हा काय काय जरा अशी आहे ती त्या सोशल मीडियात पडल्यामुळे जरा हलक्यात घ्यायला लागली. कुठं मला कोण घेते. ज्यानं कॅमेरा धरलाय त्यानं. होय कोण हलक्यात घेते मला सांगा. तर मोटर बंद करायला गेलेत तिकडे. आपल्या मोटर म्हणजे तुम्हाला दाखवलेच आहे कालच्या व्हिडिओत. आणि इकडं असं हत्ती ग्रासला पाणी. आणि ही आपली मोटर कायम चालू शकते, म्हणजे सिंगल फीजवर आहे.
आणि दिवसभर पाणी चालतं, एवढं मोटर आहे. म्हणजे किती पण उन्हाळा असू दे काय असू दे कधीच पाण्याची टंचाई येत नाही. ह्या बोरला आपल्या नाही मोटर आपण त्या पद्धतीने टाकल्या पण कधीच पाणी कमी पडत नाही. बारकी मोटर टाकले कारण की ह्यांच्यासाठी खास. हो आणि रायबाच्या मम्मीची मुरकी बदलायला आल्या. पाईप काढणार काय? ही जी नवीनच आहे की लक्ष्मीची. आणि लक्ष्मीचा लुक चेंज झालेला आहे इथं, तर ते शेअर करायचं होतं. आणि लक्ष्मी माता मी मारक्या व्हायला लागलाय होय. हा एक नंबर. आता कलर कधी द्यायचा? आपल्या फॅमिलीची लई इच्छा आहे. कलर बघायचाय. 4 सोनारपाडा कलर आणायचा ना. आणि ती दूध कसं ठेवलंय का अजून? आज न्यायला चालले नाहीत, असंच ठेवलंय. हातानेच लावा की, साबण आहे की तिथं धुवायला. साठून पुसून खाऊन झालेली आहे. आणि आता रवत करा छानपैकी. अशी शांत बसलीत की कसं भारी वाटतं. हो ही किटली बाजीला 1 किलो तेल आणलेलं, म्हणजे 1 लिटर. पाणी असलं की लिटर मध्ये मोजायचं असतं ना, लिक्विड. हा तसं काय नाही पण आपलं लिटर. तर अशा पद्धतीने. आणि आता कुठला फोन आलेला पनवेलचा. तर छोटासा दादा होता 12वीला आहे. आणि असं भरपूर जण, आता मगाशी एक आजोबा खाद्य न्यायला आलते, ते बोललेत की काय हो मी खाद्य न्यायला येणार होतो खरं दादा फोनच उचलत नाहीत. अहो म्हणलं काय सांगायचं तुम्हाला, दादांना एवढा वेळ नसतो आणि एवढं फोनवर फोन चालू असते. होय नाही पण ठीक आहे ना, एवढं फोन सारखं रिंग वाजूनच मी उचलती फोन. ह्यांनी फोन घरात ठेवला की जाऊ आपण संध्याकाळचं इकडे तिकडे निवांत झालो की सगळ्यांचं मिस कॉल घ्यायचं. कशी कधी चालली ती बघा. होय हिच्या नक्क्या पण केलेत ना सगळ्यांच्या. हिच्या नक्क्या केले त्या हिच्या नक्क्या का उभा राहिली नसेल मॅडम. तर हिनं लई छान नक्क्या करून घेतल्या. मग शेअर करायचंय का नाही? $1 येतोय नंतर करायचं. आला एवढं तर परत उडवायचे. होय कारण कसं होतंय मग एवढा व्हिडिओ करून सुद्धा काय उपयोग होत नाही म्हणून, बाकी काय नाही. ओके. कसं दिसतंय लक्ष्मी? काय होतीस तू, काय झालीस तू? शिंग म्हणजे कमी केल्यावर लक्ष्मी आहे असं वाटणच झालं. होय 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 तूच रायबाची आहे बघा. मी तू बाई तरी माझ्याकडे बघणार नाही, तिकडेच बघणार. ओय रायबाची मम्मी म्हणत्या कुठे गेले त्यांनी? ही आलं की वरडायला चालू हो तुम्ही दिसला असं. त्यामुळं ती तुम्हाला मला वाटते मम्मी म्हणत असेल. मम्मी दूध, मम्मी दूध. झोप गारवाने आल्यापासून सांगते सारखंच असं दूध तुला कुठे काय. चला जाऊया ना. नाही नुसतं वडून घ्या. तिकडं तीन इकडं ती 4 तिकडं अशी वळीनं ती 3 तिकडं. लय मोठा पास होणार आहे. तिन्ही पण गावायचे कोंडे झाली तर कोणतेच होणार तिन्ही पण. का तुम्हाला कसं माहित आहे? अभ्यास कुठली पण काही बैल मी लगेच सांगतो. बरं झालं कुणाची गाय असली तर सांगा, येऊन सांगतील भाकीत करून जाते. तिने पण कोंड होणार. ही एवढी शू सारा की मग गोमूत्र. गौरी नाही राधा नवलक्ष्मी. नक्की कुठलं गाव? बिलवडी. त्यांच्या बैलांचे पण करताय? बैलांचे नाही फक्त गायांचे. बैलांच का नाही? ओके. लक्ष्मी तिचं काय रे? तिचं नाव काय? अभि
आधी आधी ही मागली राहिली थोडीशी, तर नाही बरं. ते बघ. बारकी वर. ते म्हटलं तर पाडायला पाहिजे. म्हणून. ते कसं आहे शेणात म्हणत असतं ना सगळं कोंब दिसतंय त्याला. गंगी गंगी तुझं नाव रायबाची आहे ही राधाची आहे राधी सेमी जगती. सेम आहे सेम अभिगत हा तिला कळतं लात कधी मारणार कधी नाही ना घोड्याच करतं काय नाला मारता काय नाही दादा घोड्याला पण नाही त्याला पण पाडायला लागते तेव्हा पाडायला लागत नाही मारायला यायला पाहिजे का नाही हो अजिबात लावणार लावली तर ती अजिबात काम करतो. जायची वाळी लावणार पावा तर काढलेला आहे त्याचं नक्की वाफी झाली येते पाण्याची लक्ष्मी कशी होती ना आता काही झाले किती दिवस झाला महिना वाळल्या नाही पण कशी झाली कशी होती हाडकू आत गेली होती आत गेलो तब्येत सुधारून मिळेल बोर्ड लावणार आहे मी बाहेर जनावरांची ही शेंग गोळ्याला टाकलं पण येलो डॉलर काय बोलायचं हत्यार मग कसं टाकतो थोडं थोडं दाखवायचं तर हे बघू शकताय लक्ष्मीची शिंग शेत तिची शिंग घोळी का नाही त्यावर जर झाटत नव्हती ही जी भाजीत तर घोड्या कोण पुढे जाणारच नाही आपली दिसत